नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, आज आपण पोलीस भरती, आरोग्य भरती, रेल्वे भरती तसेच इतर ज्या काही सरळ भरत्या असतात बघा, तर त्यासाठी लागणारे आवश्यक असे चालू घडणीचे प्रश्न या ठिकाणी आपण माहिती सगळं कव्हर करून घेणार आहोत. सर्व प्रश्न IMP असतात. एक्स्ट्रा माहिती देखील आपण या ठिकाणी कव्हर केलेली आहे, जी येणाऱ्या भरतीसाठी अतिशय उपयुक्त असणार आहे. आजचा आपला भाग असणार आहे 417वा. या भागामध्ये आपण 27 डिसेंबर 2025 या दिवसातील काही महत्त्वाचे चालू घडणीचे प्रश्न या ठिकाणी कव्हर करून घेणार आहोत. प्रश्न सर्व IMP असतात. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे. याचा PDF हा टेलिग्रामवर अपलोड केला जाईल, त्या ठिकाणी तुम्ही तो पाहू शकता. पहिला प्रश्न आहे, राष्ट्रपतींच्या हस्ते पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कार हा कोणास प्रदान करण्यात आला? महत्त्वाचा प्रश्न आहे. तर नुकतंच बघा, राष्ट्रपतींच्या हस्ते पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कार हा युवा क्रिकेटर वैभव सूर्यवंशी, नाव लक्षात ठेवायचं आहे, बिहार या राज्याशी संबंधित आहे. तर वैभव सूर्यवंशी हा बघा राष्ट्रपतींच्या हस्ते नुकतेच याला पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कार हा प्राप्त झालेला आहे. प्रदान कोणी केला? तर भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कार हा वैभव सूर्यवंशी यास प्रदान करण्यात आलेला आहे. युवा क्रिकेटपटू आहे बघा, ज्याचा संबंध हा बिहार राज्याशी होतो. कोणत्या राज्याशी? तर बिहार राज्याशी. याच्यावर 2-3 प्रश्न महत्त्वाचे आहेत, ते कोणकोणते तरी आपण या ठिकाणी कव्हर करून घ्या. IPL मध्ये राजस्थान रॉयल्स या संघामध्ये तो खेळतो. कोणत्या संघामध्ये? तर राजस्थान रॉयल्स. IPL मध्ये पदार्पण करणारा सर्वात तरुण खेळाडू जर आपण पाहिलं तर त्याचं नाव आहे बघा वैभव सूर्यवंशी. हा IPL मध्ये सर्वात तरुण खेळाडू आहे, ज्याने बघा IPL मध्ये पदार्पण केलेले आहे. त्यानंतर IPL मध्ये शतक ठोकणारा सर्वात तरुण पाहिलं तर त्याचं नाव देखील असणारे वैभव सूर्यवंशी. किती प्रश्न बनले बघा. राजस्थान रॉयल्स संघाकडून खेळतो, बिहार राज्याशी संबंधित आहे, IPL मध्ये पदार्पण करणारा सर्वात तरुण खेळाडू, IPL मध्ये शतक ठोकणारा सर्वात तरुण खेळाडू. त्यानंतर नुकतंच जे काही विजय हजारे ट्रॉफी सुरू आहे बघा, तर त्या ट्रॉफीमध्ये देखील त्याने 36 चेंडूमध्ये बघा शतक ठोकलेले आहे आणि 190 धावांची वादळी खेळी केलेली आहे. आणि असं करणारा तो बिहारचा पहिलाच खेळाडू ठरलेला आहे, लक्षात ठेवायचं आहे. हे 4-5 महत्त्वाचे प्रश्न आहेत बघा, जे याविरुद्ध विचारले जाऊ शकतात. पुढचा दुसरा प्रश्न आहे, किती मीटरपेक्षा कमी उंचीचे डोंगर किंवा टेकड्या अरवलीचा भाग मानला जाणार नाही? तर सर्वोच्च न्यायालयाने काही नियम बनवले आहेत बघा, तर त्या नियमानुसार 100 मीटर, लक्षात असलेला पर्याय 100 मीटर पेक्षा कमी उंचीचे डोंगर किंवा टोकड्या ह्या अरवलीचा भाग मानणार नाही, असा निर्णय हा नुकतंच घेण्यात आलेला आहे. सध्या अरवली जे काही आहे बघा, अरवली पर्वतरांग, तर ती सध्या चर्चेचा विषय ठरलेला आहे. आणि यावर येणाऱ्या भरतीमध्ये एक प्रश्न हमखास विचारला जाईल. तो कोणता असेल त्याची आपल्याला गॅरंटी नाही, परंतु जी आपण माहिती या ठिकाणी कव्हर करणार बघा, तर त्यामध्ये तो एक प्रश्न हमखास आपण कव्हर करणं त्याची 100% गॅरंटी. महत्त्वाची माहिती आपल्याला वहीमध्ये नोट डाऊन करायची आहे. सध्या अरवली पर्वतरांग ही चर्चेचा विषय ठरलेला आहे. अरवली पर्वतरांग जर आपण पाहिली तर दिल्ली, हरियाणा, राजस्थान, गुजरात या राज्यामध्ये पसरलेली आहे. एकूण लांबी आपण पाहिली तर 692 ते 800 किलोमीटर एवढी एकूण लांबी आहे. उंची आपण पाहिली तर 300 ते 90 मीटर एवढी आहे. अरवली पर्वतरांगेतील सर्वोच्च शिखर कोणते आहे? हा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जातो बघा. अरवली पर्वतरांगेतील सर्वोच्च शिखर कोणते आहे? तर अरवली पर्वतरांगेतील सर्वोच्च शिखर आहे गुरु शिखर, जे राजस्थान माउंट अबू या ठिकाणी आहे बघा. गुरु शिखर जे अरवली पर्वतरांगेतील सर्वोच्च शिखर आहे. उंची किती आहे गुरु शिखराची? तर 1722 मीटर एवढी त्या गुरु शिखराची उंची आहे. राजस्थान राज्याशी तो संबंधित, लक्षात ठेवायचं आहे. उगम पावणाऱ्या नद्या आपण पाहिल्या तर बनास आहे, लुनी नदी आहे, साबरमती नदी आहे, साहिबी नदी आहे, चंबळ नदी आहे, बेराच नदी आहे आणि अहार नदी या उगम पावणाऱ्या नद्या आहेत. त्यानंतर दुसरा एक प्रश्न विचारला जातो, जगातील सर्वात जुनी डोंगर रांग कोणती? तर अरवली ही बघा जगातील सर्वात जुनी डोंगर रांग आहे. आता अरवली पर्वतरांग ही चर्चेचा विषय का ठरलेला आहे, तर ते थोडंसं कव्हर करून घेऊया. सरकारची सद्य परिस्थितीतील भूमिका आणि 100 मीटरचा वाद हा सध्या अरवली पर्वताबाबतचा बघा सरकार आणि न्यायव्यवस्थेची भूमिका ही संमिश्र आहे. महत्त्वाचे पॉईंट्स आपण या ठिकाणी कव्हर करतो बघा. हा जो काही वाद आहे बघा, तर तो सध्या खूप उसळलेला आहे. काही राज्यांमध्ये बघा यावर निदर्शने आणि विरोध देखील होत आहे.
सरकारची सद्य परिस्थितीतील भूमिका आणि 100 मीटरचा वाद हा सध्या अरवली पर्वतरांग आहे जी चर्चेचा विषय ठरलेला आहे. एकीकडे सरकार अरवली ग्रीन वॉल प्रकल्पाद्वारे 5 किलोमीटर रुंद हिरवा पट्टा तयार करून वाळवंटीकरण रोखण्याचा प्रयत्न करत आहे. काय तर एकीकडे सरकार अरवली ग्रीन वॉल प्रकल्पाद्वारे कोणत्या तर अरवली ग्रीन वॉल प्रकल्पाद्वारे किती किलोमीटर लांब तर 5 किलोमीटर रुंद हिरवा पट्टा तयार करून वाळवंटीकरण रोखण्याचा प्रयत्न करत आहे आणि दुसरीकडे न्यायालयाने स्वीकारलेली अरवलीची नवी व्याख्या ही चिंतेचा विषय ठरलेली आहे. या नवीन नियमानुसार काय तर अरवलीतील जवळपास 80 ते 90% भाग हा खाणकाम व बांधकामासाठी खुला होईल अशी सध्या जे काही विश्लेषक आहेत बघा तर त्यांची ती माहिती आहे. 80 ते 90% भाग हा खाणकाम व बांधकामासाठी खुला होईल. त्यामुळे सेव्ह अरवली ही जी काही मोहीम आहे बघा तर ती सुरू करण्यात आलेली आहे. कशासाठी तर या नवीन नियमासाठी बघा सेव्ह अरवली ही मोहीम सुरू करण्यात आलेली आहे. अरवलीची जंगले ही कार्बन सिंक म्हणून काम करतात. महत्त्वाचा पॉईंट आहे बघा, अरवलीची जंगले ही कार्बन सिंक म्हणून काम करतात. जर डोंगर तोडले तर घातक धूलिकणांचे प्रमाण हे 40% वाढू शकते. जर डोंगर हे तोडले बघा तर त्यामुळे बघा घातक धूलिकणांचे प्रमाण हे 40% वाढू शकते. त्यासाठी अरवली पर्वतरांग ही जी आहे बघा तर ती महत्त्वाची ठरणार आहे. त्यानंतर पाणी टंचाई रोखण्यासाठी देखील हे पर्वत आवश्यक असणार आहे. त्यासाठी अरवली पर्वत हा जो काही महत्त्वाचा टॉपिक आहे बघा तर यावर सर्व माहिती आपण या ठिकाणी कव्हर केलेली आहे. याबद्दल एक प्रश्न जर विचारला तर तो याच माहितीमधून विचारला जाईल. तिसरा प्रश्न आहे, देशातील पहिले निसर्ग थीम असलेले विमानतळ याचे उद्घाटन कोठे करण्यात आले? प्रश्न हा देखील महत्त्वाचा आहे. तर देशातील पहिले निसर्ग थीम असलेल्या विमानतळाचे उद्घाटन हे पर्याय गुवाहाटी आसाम. कोठे? गुवाहाटी आसाम या ठिकाणी करण्यात आलेले आहे. आसामचे मुख्यमंत्री कोण आहेत? हेमंता बिस्वा शर्मा आसामचे मुख्यमंत्री आहेत. दिसपूर ही आसामची राजधानी आहे. आता उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले तर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशातील पहिल्या निसर्ग थीम असलेल्या विमानतळाचे बघा उद्घाटन हे नुकतंच करण्यात आलेलं. कोठे? तर गुवाहाटी आसाम या ठिकाणी. यामध्ये 140 टन बांबूंचा वापर करण्यात आलेला आहे. किती? 140 टन बांबूचा वापर या ठिकाणी करण्यात आलेला आहे. नाव काय आहे? द बांबू ऑर्किड्स. नाव लक्षात ठेवायचं आहे, द बांबू ऑर्किड्स असं नाव आहे. प्रेरणा जर आपण पाहिली तर आसामचे राज्यफूल कोपौ फूल व स्थानिक बांबू ही याची प्रेरणा आहे. या डिझाईनला आंतरराष्ट्रीय आर्किटेक्चरल अवॉर्ड 2025 हा देखील प्राप्त आहे. या डिझाईनला आंतरराष्ट्रीय आर्किटेक्चरल अवॉर्ड हा प्राप्त आहे. आता उद्घाटन कोणत्या दिवशी करण्यात आले तर 20 डिसेंबर 2025ला याचं उद्घाटन नुकतंच पार पडलेलं आहे. चौथा प्रश्न आहे, नुकतंच केंद्र सरकारने कोणत्या नवीन एअरलाईनला मंजुरी दिलेली आहे? तर नुकतंच केंद्र सरकारने पर्याय वरीलपैकी सर्व त्यामध्ये फ्लाय एक्सप्रेस, अल हिंद एअरलाईन, शंख एअरलाईन या 3 एअरलाईनला बघा नुकतंच मंजुरी दिलेली आहे. कोणी? तर केंद्र सरकारने. सध्या नागरी उड्डाण मंत्री कोण आहेत? केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री तर राम मोहन नायडू हे केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री आहेत आणि यांनीच याबाबतची माहिती ही दिलेली आहे. तर केंद्र सरकारने नुकतंच 3 नवीन एअरलाईनला मंजुरी दिलेली आहे. शंख एअरलाईन, फ्लाय एक्सप्रेस आणि अल हिंद एअरलाईन. कशासाठी? तर जो काही इंडिगोचा वाद सुरू आहे बघा, ज्या काही फ्लाईट्स रद्द होत आहेत बघा तर त्यासाठी या 3 एअरलाईनला नुकतंच मंजुरी ही मिळालेली आहे आणि यामुळे इंडिगोच्या वर्चस्वाला धोका देखील निर्माण झालेला आहे. पाचवा प्रश्न आहे, नुकतंच टर्नर प्राइज 2025चा विजेता खालीलपैकी कोण ठरला आहे? तर टर्नर प्राइज 2025चा विजेता ठरलेले आहेत बघा पर्याय ब नेना कालू या टर्नर प्राइज 2025च्या विजेत्या ठरलेल्या आहेत. हा जो काही टर्नर प्राइज आहे बघा तर तो 1984 पासून दिला जातो. केव्हापासून? 1984 पासून. इंग्लंडचा मोठा आर्टचा पुरस्कार आहे. इंग्लंडमधील मोठा आर्टचा हा पुरस्कार आहे टर्नर प्राइज. 6वा प्रश्न आहे, छत्तीसगडमध्ये होणाऱ्या पहिल्या खेलो इंडिया ट्रायबल गेम्सचे शुभंकर काय आहे ज्याचं नुकतंच अनावरण करण्यात आलं? तर पर्याय अ मोरवीर. ज्या काही छत्तीसगडमध्ये आयोजित आहेत बघा पहिल्या खेलो इंडिया ट्रायबल गेम्स तर याचं शुभंकर असं अनावरण हे नुकतंच करण्यात आलेलं आहे.
शुभंकर काय आहे तर मोरवीर हे बघा छत्तीसगडमध्ये होणाऱ्या पहिल्या खेलो इंडिया ट्रायबल गेम्सचं शुभंकर असणार आहे. 2 प्रश्न इथे कव्हर करून घेऊया. शुभंकर काय आहे मोरवीर आहे. त्यानंतर पहिल्या खेलो इंडिया ट्रायबल्स गेम्सचं आयोजन हे कोणत्या ठिकाणी करण्यात येणार आहे तर बिलासपूर छत्तीसगड या ठिकाणी याचं उद्घाटन हे करण्यात येणार आहे. छत्तीसगडची राजधानी काय आहे रायपूर ही छत्तीसगडची राजधानी आहे. विष्णू देवसाय हे छत्तीसगडचे सध्याचे मुख्यमंत्री आहेत. ही जी काही पहिली आवृत्ती असते बघा पहिल्या खेलो इंडिया ट्रायबल्स गेम्सची तर हिची सुरुवात ही 14 फेब्रुवारी 2026 पासून होणार. केव्हापासून 14 फेब्रुवारी 2026 पासून. कोठे तर बिलासपूर छत्तीसगड या ठिकाणी. आदिवासी खेळाडूंना प्रोत्साहन देणे हा यामागचा उद्देश आहे. आयोजक कोण आहेत तर क्रीडा व युवक व्यवहार मंत्रालय SAI IOA आणि छत्तीसगड सरकार हे आयोजक असणार आहेत. आता मोरवीरचा जर आपण अर्थ पाहिला तर छत्तीसगडमध्ये मोरचा अर्थ मेरा किंवा हमारा होतो आणि वीरचा अर्थ होतो हिम्मत. लक्षात ठेवायचा आहे. 7वा प्रश्न आहे न्यू बॅलेन्सच्या पहिल्या भारतीय ब्रँड अँबॅसेडर कोण बनले आहेत तर न्यू बॅलेन्सच्या पहिल्या भारतीय ब्रँड अँबॅसेडर बनले आहेत पर्याय ड जान्हवी कपूर ह्या न्यू बॅलेन्सच्या पहिल्या भारतीय ब्रँड अँबॅसेडर बनल्या आहेत. 8वा आणि शेवटचा प्रश्न आहे भारताची ICAO परिषदेत कोणत्या कालावधीसाठी निवड ही करण्यात आलेली आहे तर भारताची ICAO परिषदेमध्ये बघा पर्याय क 2025 ते 2028 या कालावधीसाठी नुकतंच निवड ही करण्यात आलेली आहे. आता ICAO जर आपण पाहिलं तर इंटरनॅशनल सिव्हिल एव्हिएशन ऑर्गनायझेशन असा ICAOचा फुल फॉर्म आहे. ज्याच्या परिषदेसाठी बघा भारताची निवड ही 2025 ते 2028 या कालावधीसाठी करण्यात आलेली आहे. ICAO याची स्थापना झाली होती 1947 मध्ये. केव्हा 1947 मध्ये स्थापना झाली होती. मॉन्ट्रियल कॅनडा या ठिकाणी ICAOचं मुख्यालय आहे. मित्रांनो अशा प्रकारे महत्त्वाचे 8 चालवणीचे प्रश्न या ठिकाणी आपण माहितीसकट कव्हर करून घेतल्यात. आता घेऊया रिव्हिजन. फक्त प्रश्न आणि उत्तर या ठिकाणी कव्हर करून घेऊया म्हणजे चांगलं लक्षात राहील. प्रश्न पहिला होता राष्ट्रपतींच्या हस्ते पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कार हा कोणास प्रदान करण्यात आला पर्याय अ वैभव सूर्यवंशी यास प्रदान करण्यात आलेला आहे पंतप्रधान बाल राष्ट्रीय पुरस्कार. दुसरा प्रश्न होता किती मीटरपेक्षा कमी उंचीचे डोंगर टेकड्या अरवलीचा भाग हा आता मानला जाणार नाही तर न्यायालयाच्या निर्णयानुसार बघा 100 मीटरपेक्षा कमी उंचीचे डोंगर हे टेकड्या अरवलीचा भाग मानला जाणार नाही. तिसरा प्रश्न आहे देशातील पहिले निसर्ग थीम असलेले विमानतळ याचं उद्घाटन कोठे करण्यात आलं गुवाहाटी आसाम या ठिकाणी करण्यात आलं नरेंद्र मोदी यांच्या हस्ते. चौथा प्रश्न आहे नुकतंच केंद्र सरकारने कोणत्या नवीन एअरलाईनला मंजुरी ही दिलेली आहे तर पर्याय ड वरीलपैकी सर्व फ्लाय एक्सप्रेस अल हिंद एअरलाईन आणि शंख एअरलाईन या 3 एअरलाईनला बघा नुकतंच केंद्र सरकारने मंजुरी दिलेली आहे. 5वा प्रश्न आहे नुकतंच टर्नर प्राइज 2025चा विजेता खालीलपैकी कोण ठरलेला आहे तर नेना कालू या टर्नर प्राइज 2025च्या विजेत्या ठरल्या आहेत. 6वा प्रश्न आहे छत्तीसगडमध्ये होणाऱ्या पहिल्या खेलो इंडिया ट्रायबल्स गेम्सचे शुभंकर काय आहे तर पर्याय अ मोरवीर हे बघा पहिल्या खेलो इंडिया ट्रायबल्स गेमचं शुभंकर असणार आहे ज्याचं आयोजन हे छत्तीसगड या ठिकाणी करण्यात आलेले आहे. पुढचा 7वा प्रश्न आहे न्यू बॅलेन्सच्या पहिल्या भारतीय ब्रँड अँबॅसेडर कोण बनले आहेत तर पर्याय ड जान्हवी कपूर ह्या न्यू बॅलेन्सच्या पहिल्या भारतीय ब्रँड अँबॅसेडर बनल्या आहेत. 8वा आणि शेवटचा प्रश्न आहे भारताची ICAO परिषदेमध्ये कोणत्या कालावधीसाठी निवड ही करण्यात आलेली आहे तर पर्याय क 2025 ते 2028 या कालावधीसाठी भारताची ICAO परिषदेमध्ये निवड ही करण्यात आलेली आहे. मित्रांनो अशा प्रकारे महत्त्वाचे 8 चालवणीचे प्रश्न या ठिकाणी आपण कव्हर केलेले आहेत जे येणाऱ्या भरतीसाठी अतिशय उपयुक्त असणार आहेत. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगायचं. व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करायचा आहे. भेटूया पुढच्या भागामध्ये. धन्यवाद.